अंजली दमानिया धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत, तर व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीचे धनंजय मुंडे शेअर होल्डर असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीचे वाल्मिक कराड डायरेक्टर होते असंही दमानिया यांनी म्हटलेलं आहे। अंजली दमानिया यांनी सगळ्यात आधी लोकशाही मराठीला याविषयी माहिती दिलेली होती आणि त्यानंतर आता मोठा दावा त्यांनी केल्याचं दिसतंय। दरम्यान स्वतः अंजली दमानिया या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईनवर, त्यांच्याकडूनच याविषयी जाणून घेऊयात। अंजली दमानिया जी, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? कारण मंत्री आहे धनंजय मुंडे आणि त्याच्यानंतर तुम्ही दावा करताय की व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीचे धनंजय मुंडे हे शेअर होल्डर सुद्धा आहेत। कसं आहे की महाजेनको ही महाराष्ट्र राज्याची म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची होली ओन सबसिडरी आणि म्हणजे ही स्टेट ओन्ड कंपनी असताना एखादा मंत्री किंवा त्यांच्या पत्नी या त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचा लाभ घेऊ शकत नाहीत। पण आता मी जे टाकलंय ते फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, अनेक्शर्स आहेत, बॅलन्स शीट बरोबर ते जोडले जातात नेहमी। त्याच्यात आपल्याला सरळ सरळ मी जे जोडलेले कागद आहेत त्याच्यावर खाली जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांची सही देखील आहे आणि राजश्री मुंडे यांची सही देखील आहे। हे त्याचे डायरेक्टर्स म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आधी डायरेक्टर देखील होते। मग त्यांनी ती डायरेक्टरशिप कशी असते, रोटेशनल असते, ती त्यांनी सोडल्यानंतर आज तगायत राजश्री धनंजय मुंडे या त्याच्या आत्ता सुद्धा डायरेक्टर आहेत। त्याचे आपण शेअर होल्डिंग बघितलं तर सगळ्यात जास्त त्या कंपनीचे शेअर हे धनंजय मुंडे यांच्या नावाने आहेत, त्याच्या खालोखाल राजश्री मुंडे यांच्या नावाने आहेत आणि आज देखील वाल्मिक कराड याच्यात शेअर होल्डर आहे। असं असताना ही कंपनी कुठल्याही स्टेटच्या म्हणजे राज्याच्या एका मोठ्या कंपनीकडनं जर कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट मिळवत असेल तर हे कायद्याने करता येत नाही, याला ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं। आणि हे जर होत असेल अशा व्यक्तीकडनं ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर मी ते सांगितलं 24 तासात आला नाही तर मी इलेक्शन कमिशनला आणि गव्हर्नर या दोघांनाही माझं रिप्रेझेंटेशन विथ डॉक्युमेंट्स पाठवणार आहे। अंजली दमानिया जी, तुम्ही एक मोठा दावा करताय, तुम्ही कागदपत्र सुद्धा सादर केलेली आहेत, मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय की ही एक लॉंग प्रोसेस असेल, कारण डायरेक्टर होऊन ते तिथून पायउतार सुद्धा झाले, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी डायरेक्टर झाल्या आणि या सगळ्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, शेअर ट्रान्सफर झाले असतील, या सगळ्या गोष्टी किंवा जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत ते मिळाले असतील, पण याच्यामध्ये प्रशासनाच्या लक्षामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या नाहीयेत का, असाही सवाल उपस्थित होतोय। करेक्ट, म्हणूनच मी आज ते उपस्थित करतेय ना, ते बघावेत। धनंजय मुंडेंना जर आता तरी वाटत असेल की नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला पाहिजे तो त्यांनी येत्या 24 तासात द्यावा, नाहीतर मला इलेक्शन कमिशनला जर मी पत्र लिहिलं आणि गव्हर्नरना दिलं तर त्यांना ही कारवाई करावीच लागेल। तर ती कारवाई होण्याच्या आधी जर यांना थोडी जरी नैतिकता असेल तर ते त्या पदाचा राजीनामा देतील, कारण ही कंपनी काही नवीन झालेली नाहीये, ही कित्येक वर्ष चालू होती, कित्येक वर्ष, आणि याचे सगळ्यात जास्त बेनिफिशियरी हे धनंजय मुंडे आहेत, कारण सगळ्यात जास्त या कंपनीचे शेअर आज सुद्धा त्यांच्याचकडे आहेत आणि त्यांच्या पत्नी आज देखील डायरेक्टर आहेत। तर असं असताना त्यांना ते पद म्हणजे कुठलाही मंत्री असं करूच शकत नाही। याच्यात आर्टिकल जे मी आता ते पण टाकणार आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनिंग केलं गेलंय, याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या अनेक ऑर्डर्स देखील आहेत की कुठलाही मंत्री किंवा MP किंवा MLA असं करू शकत नाही। दिस इज क्लिअरली कॉल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट। निश्चितच दमानियाजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। आता पुढे नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते धनंजय मुंडेंकडून तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर अंजली दमानिया यांनी एक मोठा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान यानंतर सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईनवर, त्यांच्याकडे आपण जाऊया। सुषमा ताई, अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे, मंत्री आहेत धनंजय मुंडे तरी सुद्धा जे कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीला मिळतात त्या कंपनीच्या डायरेक्टर या सध्या त्यांच्या पत्नी असल्याचं ते सांगतायत। अंजली दमानिया यांनी तशी कागदपत्र सुद्धा या ठिकाणी सादर केलेली आहे। तुमचं नेमकं काय म्हणणं आहे यावर? मी अजून काय ट्विट आहे काय हे काही बघितलेलं नाही, आपण माहिती मला सांगत आहात। पण मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने जेव्हा प्रश्न उपस्थित केले जातात ना तेव्हा आपण ना थेटपणे गृहमंत्र्यांना कधीच प्रश्न विचारत नाही, ही खरी आपली अडचण आहे। आणि राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री दोनही व्यक्ती एकच आहेत। मुळात आपण ज्यांच्यावर आरोप करत आहात त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री ज्यांना सो कॉल्ड चाणक्य वगैरे म्हटलं जातं त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती का? त्यांना याच्यातलं काहीच माहित नाहीये का की चाणक्यांनी ठरवून
म्हणजे आधी ताटावर बसवायचं आणि मग उठवायचंय असं काहीतरी प्लॅनिंग आहे का? मला वाटतं की आपण जरा चाणक्यांना फार सेफ ठेवत आहोत. देवेंद्रजींनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं जास्त गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुळात देवेंद्रजींच्या भूमिका अजूनही इतक्या संदिग्ध आणि अस्पष्ट आहेत की त्या समजायला मार्ग नाहीये. निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आला आहे सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर थेट प्रश्न जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत त्यांना विचारायला पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस यांची काय प्रतिक्रिया येते आणि स्वतः धनंजय मुंडे ज्यांच्यावर हे आरोप झालेले आहेत त्यांच्याकडून काही स्पष्टीकरण येतं का तेही बघावं लागेल. दरम्यान अंजली दमानिया यांनी नवा आरोप केला आहे. वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीवर त्यांनी हा आरोप केलाय. जमिनी कोणी घेतल्या, पैसे कोणी आणि कसे दिले असा सवाल अंजली दमानिया यांनी केलेला आहे आणि काही फोटो त्यांनी सातबाऱ्याचे ट्विट केलेले आहे. तर वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती मंगल जाधव आहे असं ते माध्यमांनी सांगितल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये. आणि त्याच महिलेच्या नावावर जमिनी आहेत. या जमिनीचे पैसे नेमके कुणी दिले, त्याचे स्रोत काय आहे ते तपासावे, ईडीनं याची दखल घ्यावी आणि तपास करावा अशी मागणी सुद्धा अंजली दमानिया यांनी केलेली आहे. तर खंडणीच्या आरोपामध्ये शरण आलेला आरोपी ज्याच्यावर मोका सुद्धा लावण्यात आला आहे वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी आहे आणि तिच्या नावावर जमिनी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय. दरम्यान ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे अंजली दमानिया यांनी तेही बघूयात आपण. वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती मंगल जाधव आहे असं काही माध्यमांनी दाखवलं. या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत का ज्यांच्या नावावर जमिनी आहेत असा सवाल या ठिकाणी अंजली दमानिया यांनी केलेला आहे. यांच्या नावाने सोलापुरातले हे 4 सातबारे आहेत. या ज्योती मंगल जाधव कोण आहेत याचा तपास ईडीनं करावा असं सुद्धा अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. तर कोणी या जमिनीचे पैसे दिले याचा देखील तपास झाला पाहिजे. खूपच मोठी जमीन आहे असंही अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. जमिनी कोणी घेतल्या, पैसे कोणी आणि कसे दिले याचीही चौकशी झाली पाहिजे असंही अंजली दमानिया लिहित आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.